नमस्कार, मी हेमाली मोहिते. नमस्कार, मी अजित चव्हाण. झी 24 तास अनन्य सन्मान 2016च्या या दिमाखदार सोहळ्यामध्ये आपल्या सगळ्यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. झी 24 तासच्या वतीनं आपण सर्वांचं स्वागत करताना आम्हाला अतिशय आनंद होतो आहे. विश्वासार्ह बातम्यांबरोबरच सामाजिक बांधिलकी जपणं हे झी 24 तासचं खास वैशिष्ट्य आहे. नाविन्यपूर्ण उपक्रम आम्ही नेहमीच राबवत असतो. समाजातल्या सर्व घटकांना एक पाऊल पुढे ठेवण्याचं काम झी 24 तास ही मराठीतील अग्रणी आणि पहिली वृत्तवाहिनी सातत्यानं करते आहे. झी 24 तास अनन्य सन्मान 2016 को पॉवर्ड बाय गुड नाईट ॲडव्हान्स ॲक्टिव्ह प्लस आणि डिक्सी स्कॉट. असोसिएट स्पॉन्सर कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ म्हणजेच गोकुळ दूध, पनवेलकर ग्रुप, ट्रान्सफॉर्मिंग लाईफस्टाईल आणि प्रिंट पार्टनर लोकसत्ता, लोकमान्य लोकशक्ती. अनन्य सन्मान म्हणजे आहे एक खास उपक्रम ज्यात होतो गौरव अशा गुणवंतांचा ज्यांच्यासाठी कर्म हीच असते पूजा. समाजासाठी विविध क्षेत्रात वेगळं काही करणाऱ्या पण प्रसिद्धीच्या झोतापासून काहीशा दूर राहिलेल्यांचा गौरव झी 24 तास करतायत. झी मीडियाच्या प्रादेशिक वाहिन्यांचे CEO जगदीश चंद्राजी यांना मी विनंती करते की त्यांनी स्वागतपर भाषण करावं. In behalf of Dr. Subhash Chandra, the Honorable Chairman of the group, I welcome you all. I would like to extend a great vote of thanks to Shri Sharad Pawar, to Shri Chauhan, and all other distinguished guests to make it possible to come to this colorful evening, which will witness rewards and awards to grassroots talent of Maharashtra in various fields. Thank you so much. Thank you. धन्यवाद जगदीश चंद्राजी. आणि आता मी SL समूहाचे चेअरमन डॉक्टर सुभाष चंद्रा यांना विनंती करतो की त्यांनी आपलं बीजभाषण करावं. झी 24 तासच्या या अनन्य सन्मान पुरस्कार सोहळ्यात मी तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत करतो आणि पुरस्कार प्राप्त झालेल्या मान्यवरांचे अभिनंदनही करतो. समाजासाठी कार्य करणं या आणि सर्वांना माहीत असलेल्या लोकांचा सन्मान अनेक जण करतात, परंतु अनन्य सन्मान पुरस्कार हा एकमेव असा पुरस्कार सोहळा आहे ज्यामध्ये आजवर प्रकाशात न आलेल्या व्यक्तींना पुढे आणून त्याच्या या कार्याचा गौरव करण्यात येतो. यहाँ मेरे सभी गणमान्य राजनेता उपस्थित हैं. एक बात थोड़ी कहना चाहूँगा कि 70 वर्षों में क्योंकि पार्लियामेंट्री डेमोक्रेसी की वजह से हम लोग जनता को ज़्यादा से ज़्यादा सभी प्रकार की सब्सिडीज़ और सब प्रकार के तो सोप्स देने पड़ते हैं आप लोगों को. उसके कारण से जैसे मेरी एक बार पवार साहब से बात हो रही थी कि आज महाराष्ट्र के कुछ इलाकों में ऐसी स्थिति है, उन्होंने ही बताया मुझे कि मनरेगा को लेकर के घर का व्यक्ति सुबह से दारू पीता है और अपनी घरवाली को काम पे भेज देता है. तो आगे आने वाले समय में अगर हमारा राजनीतिक तंत्र अगर लोगों की कैपेसिटी बिल्ड करने में काम करे और उनको स्वावलंबी बनाने के लिए काम करे, बजाय उसके कि उनको सब्सिडीज़ और सब तरह की चीज़ें दे करके सरकार के ऊपर निर्भर करें, तो हम एक अच्छा भविष्य भारत का देख सकेंगे. इस प्रकार की कल्पना भी इस अनन्य सम्मान की है. आज आपको मुझे कहते हुए हर्ष है कि जी नेटवर्क मराठी में सबसे पहला नेटवर्क तो है ही है
लेकिन 70% महाराष्ट्र के लोग जी नेटवर्क को देखते हैं। बाकी जितने भी चैनल और बहुत हैं वो सबको हम सम्मान करते हैं। आवर कंपटीशन इज़ गुड, but all of them put together are only 30%, and Z Networks through Z Marathi और Z युवा, Z 24 घंटा सब मिला करके 70% व्यूअरशिप हमारे पास है। और we are happy that almost 15 crore people across the globe are watching Z Network. Once again, thank you very much Maharashtra and people of Maharashtra for giving so much love and affection. Thank you. धन्यवाद सुभाष चंद्राजी. अनन्य सन्मानासाठी योग्य व्यक्तींची निवड करणं हे एक अत्यंत अवघड काम होतं, पण निवड समितीनं हे अवघड काम जबाबदारीनं आणि साधक बाधक चर्चा करत पार पाडलं. बघूया अनन्य सन्मान निवड समितीच्या बैठकीची काही क्षणचित्र. विविध क्षेत्रांमध्ये कितीतरी अनामवीर निरपेक्षपणे आपलं काम करत असतात. त्यांची प्रेरणा असते ती बदल घडवण्याची. केवळ प्रसिद्धी, पैसा हे त्यांचं ध्येय नसतं, तर समाजासाठी झोकून देण्याची त्यांची वृत्ती असते. अशा अनामवीरांना शोधून काढून त्यांच्यावर प्रकाशझोत टाकण्याचं काम अनन्य सन्मानाच्या रूपानं झी 24 तास करताय. महानगरापासून ते लहानशा खेड्यापर्यंत पोहोचलेल्या झी मीडिया नेटवर्कच्या माध्यमातून आम्ही शोधून काढले असे शेकडो निरपेक्ष कर्मयोगी. खरं तर यातल्या प्रत्येकाचं काम आपल्या परीनं कौतुकास्पद आहे. अडचणींचा सामना करत घेतला वसा पुढे नेण्याचं काम हे सगळेच नेटानं करतायत. त्यातून विविध विभागांमध्ये अनन्य सन्मानासाठी एकाचीच निवड करताना निवड समितीची कसोटी लागली. ज्येष्ठ पत्रकार प्रकाश बाळ, ज्येष्ठ पत्रकार सतीश कामत, साप्ताहिक साधनाचे संपादक विनोद शिरसाट, पद्मश्री पुरस्कार जाहीर झालेल्या ज्येष्ठ गायिका अनुराधा पौडवाल, चतुरंग प्रतिष्ठानचे विद्याधर निमकर, लेखिका वृंदा भार्गवे, अभिनेत्री आणि दिग्दर्शिका मृणाल कुलकर्णी, कॉर्पोरेट लॉयर नितीन पोद्दार यांच्या निवड समितीनं हे अवघड काम अतिशय कुशलतेनं पार पाडलं. समतोलपणे साधक बाधक चर्चा करत निवड समितीनं अनन्य सन्मानसाठी एकमतानं गौरव मूर्तींना निवडलं. विविध विभागांमध्ये एकाचीच निवड झाली असली तरी तुम्ही शोधलेल्या प्रत्येकाचं काम बहुमोल आहे असं नमूद करत सगळ्यांच्याच पाठीवर कौतुकाची थापही निवड समितीच्या सर्व सदस्यांनी टाकली. माणुसकी आणि संवेदनता पाहून म्हणजे खरोखर म्हणजे डोळे भरून येतात आणि मन हलून जातं. तर आय रिअली सल्यूट की हा एक अतिशय उत्तम उपक्रम आहे जो झीनी राबवलेला आहे. ज्या लोकांची आम्ही अनन्य सन्मानासाठी निवड केली हे समाजाच्या मुख्य प्रवाहापासून दूर असलेले, कुठल्याही प्रकारच्या प्रकाशझोताखाली न येणारे अशा या सगळ्या विविध क्षेत्रातल्या व्यक्ती होत्या. सगळ्या विरोधातून संघर्षातून पुढे जाणारी अशी ही जी माणसं आहेत, ही माणसं केवळ प्रेरणादायी नाही आहेत, तर आजच्या तरुणांना विशेष करून यांच्याकडनं घेण्यासारखं खूप आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही खूप आतल्या भागातली आहेत की ज्यांचा अजूनही लोकांपर्यंत कुठेही पोहोचच झालेली नाही. त्यामुळे सन्मान पुरस्कार हा जो आहे अनन्य सन्मान, हा खरोखरच अनन्यसाधारण वाटला. आय ओपनर म्हणून किंवा डोळे उघडणारा अशा प्रकारचा सगळा अनुभव होता की ही पण माणसं आहेत, ही पण अशा तऱ्हेची कामं आहेत की ज्याकडे आपण लक्ष द्यायला पाहिजे आणि आपण आपल्या रोजच्या रेट्यामध्ये आपल्याही माणसं लक्षच देत नाहीत. आज ज्युरी म्हणून येताना मला खरोखर एक खूप बर्डन वाटलं मला ऑनेस्टली, कारण मला माहिती होतं की तुमची सिलेक्शन प्रक्रिया आणि सिलेक्टेड जे नॉमिनीज असतात ते प्रत्येकजणच ह्या अनन्य पुरस्काराच्या जवळपास म्हणजे जवळ गेलेले असतात. सो इट वॉज व्हेरी टफ अँड चॅलेंजिंग जॉब फॉर अस ऑनेस्टली. महत्त्वाचं म्हणजे ही सगळी माणसं महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या क्षेत्रातली आहेत, वेगवेगळ्या वयोगटातली आहेत आणि वेगवेगळ्या समूहासाठी, वेगवेगळ्या समाज घटकांसाठी काम करणारे आहेत. समाजाने अजूनपर्यंत ज्यांना रेकग्निशन दिलेलं नाही, ओळख दिलेली नाही, ज्यांच्या पाठीवर एका अर्थाने शाबासकी दिलेली नाही, अशा अनेक लोकांना भेटण्याचं भाग्य आणि त्यांच्यापासून प्रेरणा घेण्याचं भाग्य हा सोहळा आम्हाला मिळवून देतो. सेवाव्रती गौरव मूर्तींची निवड करण्याची अवघड कामगिरी पार पाडल्याबद्दल निवड समितीचे झी 24 तास तर्फे खास आभारही मानण्यात आले.
आता आपण सुरू करतो अनन्य सन्मान प्रदान करण्याला आता सुरुवात होते. शिक्षण क्षेत्रासाठीचा अनन्य सन्मान प्रदान करण्याकरता मी मंचावर आमंत्रित करतो मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर संजय देशमुख यांना. शिक्षण क्षेत्रासाठीचा अनन्य सन्मान मतीन भोसले यांना देण्यात येतोय. अमरावती जिल्ह्यात नंदगाव खंडेश्वर तालुक्यातल्या मंगरूळ चव्हाळा या लहानशा गावात भोसले काम करतात. पिढ्यानपिढ्या ज्यांनी कधी शिक्षणाचा प्रकाश पाहिलेला नाही त्यांच्यासाठी मतीन भोसले काम करतायत. एक नजर टाकूया मतीन भोसले यांच्या कार्यावर. एकच आमची भारत माता एकच आमचा देश हो. देश हो. हे आहेत अमरावती जिल्ह्याचे रहिवासी मतीन भोसले. फासेपारधी समाजातील मुलांना शिक्षणाचं बाळकडू देण्याचं काम हा ध्येयवेडा एकांडा शिक्षक करतोय. आज देशात डिजिटल क्रांतीचे वारे वाहत असताना राज्यातील फासेपारधी समाज शिक्षणापासून वंचित आहे. मतीन भोसले याच समाजात जन्मल्यामुळे समाजाच्या दुःखाची त्यांना पुरेपूर जाणीव आहे. गरिबीशी झगडत मतीन यांनी D.Ed पर्यंत शिक्षण घेतलं. आपण शिकलो, इतरांचं काय असा सवाल स्वतःलाच विचारत त्यांनी आदिवासी फासेपारधी सुधार समितीची स्थापना केली. सार्वजनिक ठिकाणी भीक मागणाऱ्या फासेपारधी समाजातील मुलांना एकत्रित करून त्यांना शिक्षण देण्यास सुरुवात केली. प्रतिकूल परिस्थितीत सुरू केलेल्या या शाळेला सरकारी मदत मिळाली नाही. मग शाळा चालवण्यासाठी भीक मांगो आंदोलन सुरू केलं. पण भीक मागणं गुन्हा असल्यानं मतीन भोसलेंसह 188 मुलांना अटक झाली. मात्र मतीन यांनी तुरुंगातच शाळा सुरू केली. आज कोणत्याही सरकारी मदतीशिवाय मतीन ही प्रश्नचिन्ह आदिवासी आश्रमशाळा चालवतायत. तुराट्यांच्या भिंती उभारून त्यांनी शाळा उभारली. देणगीदार मित्र परिवाराच्या मदतीनं सगळा खर्च भागवला जातो. शिक्षक अल्पमानधनावर शिकवतात. आज एकीकडे सरकार सर्व शिक्षा अभियानावर कोट्यवधी रुपये खर्च करत असताना उपेक्षित समाजातील मुलांसाठी सरकारकडे निधी नाही. तरीही मतीन भोसलेंसारख्या ध्येयवेड्या शिक्षकांमुळेच वंचित घटक मुख्य प्रवाहात येण्यास मदत होतीये. अशा या ध्येयवेड्या शिक्षकाला झी 24 तासचा सलाम अनन्य सन्मानाच्या रूपानं. मतीन भोसले यांच्या कार्याचा सन्मान मानपत्रानं करताना आम्हाला आनंद होतोय. तुमची तळमळ मनाला भिडणारी, तुमची कळकळ हुंकर घालणारी. तुम्ही आणलात वंचितांच्या आयुष्यात शिक्षणाचा प्रकाश. कृतीतून शिकवलात आदर्श मानवतावाद. मायेच्या स्पर्शानं तुम्ही फुलवली प्रकाशाची बेट. जीवन उजळवणाऱ्या तुमच्या धडपडीचा गौरव अनन्य सन्मानच्या रूपानं. मी डॉक्टर संजय देशमुख यांना विनंती करतो की आपण मतीन भोसले यांना शाल आणि पुष्पगुच्छ प्रदान करावा. डॉक्टर संजय देशमुख यांना विनंती करते की त्यांनी मतीन भोसले यांना अनन्य सन्मान आणि मानपत्र प्रदान करावं. मी मतीन भोसले यांना विनंती करतो की त्यांनी थोडक्यात आपलं मनोगत व्यक्त करावं. फासेपारधी समाजाची व्यथा आणि कथा काही लोकांना माहीत असेल किंवा नसेल. माझा हा पहिला कार्यक्रम फासेपारधी समाजातल्या 3ऱ्या पिढीमधला
हा पहिला कार्यक्रम आयोजन केलेला आहे ते म्हणजे झी 24 तासचे संपादक, त्यांना मी धन्यवाद मानतो. मी शिक्षक झालो. शिक्षक झाल्यानंतर नोकरी 8 वर्ष सेवा केली. मग जेव्हा एक प्रवास सुरू केला भीक मागो आंदोलनाच्या माध्यमातून, भीक मागो आंदोलन करता करता शाळा उभी करण्याचं ठरवलं आणि भीक मागो आंदोलन मध्ये मला 7 वेळा जेलमध्ये जाण्याचं काम पडलं. जेव्हा शिक्षणाची नोकरी मी सोडली तेव्हा लोकसुद्धा मला मॅड म्हणायचे. माझ्यावर आरोप अनेक झाले. माझ्यावर आरोप असे झाले का ही किडन्या विकतात मुलांच्या, मुलं ड्राप करतात, मुलं राजस्थानमध्ये झारखंडमध्ये विकतात, अशा पद्धतीचा आरोप माझ्यावर झाला. भीक मागो आंदोलन करता करता मला 4 दिवस तुरुंगामध्ये ठेवलं. 4 दिवस तुरुंगामध्ये ठेवत असताना जेव्हा मी जेलमध्येच देह मंदिर चित्त मंदिर एक तेथे प्रार्थना सत्यसुंदर मंगलाची नित्य हो आराधना या प्रार्थनेमधूनच मी जेलमध्ये शाळा उभारली. अनेक अडचणी आल्या. म्हणून शाळेचं नाव काय ठेवायचं हा प्रश्नसुद्धा माझ्यासमोर पडला आणि म्हणून शाळेचं नाव प्रश्नचिन्ह ठेवलं आणि प्रश्नाचं उत्तर शोधण्यासारखं काम तुमच्यासारख्या लोकांमध्ये मला आवश्यक आहे. आणि एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी डॉक्टर संजय देशमुख यांना विनंती करते की त्यांनी थोडक्यात मार्गदर्शन करावं. समाजामधील तब्बल 93% मुलांना पदव्युत्तर शिक्षण घेता येत नसताना शालेय शिक्षण आणि त्या आधीचं लहान मुलांच्या आयुष्यामध्ये खऱ्या अर्थाने बदल घडवून आणणारं प्राथमिक शिक्षण देण्याची क्षमता ज्या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये आहे त्या महाराष्ट्राचा वारसा मला असं वाटतं मतीन भोसलेसारखे समाजातील अर्धवयू अतिशय चांगल्या प्रकारे चालवत आहेत आणि त्याबद्दल मी स्वतःतर्फे आणि मुंबई विद्यापीठातर्फे त्यांना वंदन करतो. यानंतर पर्यावरण क्षेत्रासाठीचा अनन्य सन्मान पुरस्कार प्रदान करण्याकरता मी मंचावर आमंत्रित करतोय पर्यावरण रक्षणाकरता अत्यंत मोलाचं काम करणारे IIT मुंबईचे प्राध्यापक डॉक्टर श्याम असोलेकर आणि पनवेलकर समूहाचे अध्यक्ष विजय पनवेलकर यांना. ज्यांना हा सन्मान दिला जाणार आहे त्या बाबूराव केंद्रे यांनाही मी मंचावर आमंत्रित करतो. पर्यावरण क्षेत्रासाठीचा अनन्य सन्मान नांदेड जिल्ह्यातल्या लोहा तालुक्यातल्या नागदरवाडीच्या बाबूराव केंद्रे यांना देण्यात येतोय. केंद्रे म्हणजे पाण्याचा थेंब न थेंब वाचवणारे आधुनिक भगीरथ आहेत. एक नजर टाकूया बाबूराव केंद्रे यांच्या कार्यावर. हिरवाईनं नटलेलं हे आहे नांदेड जिल्ह्यातल्या लोहा तालुक्यातील नागदरवाडी गाव. या गावातील तलाव, नाले, चर, विहिरी पाण्यानं तुडुंब भरले आहेत. हे गाव पाणीदार झालंय. नागदरवाडीतील या जलक्रांतीचे जनक आहेत बाबूराव उर्फ हनुमंत केंद्रे. सामूहिक श्रमदानातून त्यांनी गावाला दुष्काळमुक्त केलाय. 2000 सालापर्यंत इथे भीषण पाणी टंचाई होती. त्यामुळे या गावात कोणी मुलगी देण्यासही धजावत नव्हतं. पाणी टंचाईमुळेच बाबूराव केंद्रे यांचा साखरपुडा होऊनही लग्न मोडलं होतं. या घटनेनंतर बाबूराव यांनी गावाला दुष्काळाच्या जोखडातून मुक्त करण्याचा विडा उचलला. त्यांनी गावातील तरुणांना एकत्र करून पाणलोट क्षेत्र विकास काम हाती घेतलं. 2000 ते 2005 या कालावधीत गावालगतच्या डोंगरावर दगड मातीचे बांध बांधले. ठिकठिकाणी चर खोदले. पाझर तलावाचं काम पूर्ण केलं. नाला खोलीकरण, सरळीकरण करण्यात आलं. 59 विहिरी बांधल्या. 45 माती आणि सिमेंटचे बंधारे बांधले. गावात 1014 हेक्टर क्षेत्रावर पाणी अडवलं. गावाच्या परिसरात 2.5 लाख झाडं लावली. आज नागदरवाडी गावाला रोज 2 वेळा पाणी पुरवठा केला जातो. तसंच शेजारच्या 3 गावांची तहान भागवण्याचं काम नागदरवाडी करतीये. गावातील शेतकरी रब्बीचं पीक घेऊ लागलेत. नागदरवाडी या जलक्रांतीला 1.5 लाखाहून अधिक लोकांनी भेट दिली आहे.
हे सर्व काही बाबूराव केंद्रे यांच्या पुढाकारामुळेच शक्य झालं असून आधुनिक काळातील या भगीरथाला झी 24 तासचा सलाम अनन्य सन्मानाच्या रूपानं. बाबूराव केंद्रे यांचा मानपत्रानं सन्मान करताना आम्हाला अतिशय आनंद होतो आहे. पाण्याचा थेंब थेंब वाचवत तुम्ही करता दुष्काळावर भगीरथ. तुमचं कार्य तहान भागवणारं, तुमचं कार्य नवी सृष्टी उभं करणारं, वसुंधरेचं संवर्धन करणाऱ्या तुमच्या कार्याचा गौरव अनन्य सन्मानच्या रूपानं. मी श्री विजय पनवेलकर, चेअरमन पनवेलकर ग्रुप यांना विनंती करतो की त्यांनी बाबूराव केंद्रे यांना शाल आणि पुष्पगुच्छ प्रदान करावा. मी प्राध्यापक डॉक्टर श्याम असोलेकर यांना विनंती करते की त्यांनी बाबूराव केंद्रे यांना अनन्य सन्मान आणि मानपत्र प्रदान करावं. बाबूराव केंद्रे यांना विनंती करतो की त्यांनी थोडक्यात आपलं मनोगत व्यक्त करावं. माझं साधारणतः वय 28 वर्ष झालं. माझ्या गावामध्ये असे 32 मुलं तरुण तयार झाले. माझ्या गावात मुलगीच देईना कोणी, कारण 4-5 किलोमीटरहून पाणी आणावं लागत होतं. कोणी किती श्रीमंत असला, कोणी किती गरीब असला, नोकरीला असला तरी मुलगी देणार नाही असं स्पष्ट होतं. आणि आमच्या मुली लवकर बुकिंग व्हायच्या, कारण तिनं आईच्या सोबत 8 वर्षापासूनच पाणी आणायला तिनं 4-4 किलोमीटर इतकी परिपक्व झालेली की ती मुली संपवायच्या आणि मुली मिळायच्या नाहीत. इतकी मोठी दरी पडली. आणि काही शिकलेले होते ते सगळे पुण्या मुंबईला यायचे आणि इथंच पोट भरायचे. आणि माझं कसं बसं लग्न जमलं, ती माझी मिसेस तुमच्या समोर उभी आहे. माझं जमल्याच्या नंतर तिलाही पत्ता लागला की ह्या नागदरवाडीमध्ये 4 किलोमीटरहून पाणी आणावं लागते. लागलीच तिनं मला फोन केला, काय हो हे खरं आहे का? मी म्हणलं आता 28 वर्षाला जमलं आणि हे मोडल्यावर तर आता बायकोच मिळणार नाही. म्हणलं खरं आहे, पण मी पाण्याची व्यवस्था नाही, काही करा पण तुम्ही पाण्याची व्यवस्था करा. तोपर्यंत मी शिक्षण घेते आणि नंतरच आपण लग्न करू. लग्न तुमच्यासोबतच करायचं. मी म्हणलं लग्न मी पण तुझ्यासोबतच करेल गावात पाणी आल्यावर. आणि हा प्रश्न माझ्या एकल्याचा नव्हता की सगळ्या तरुणांना मी एकत्र केलं. पोरं म्हणलं तर माझ्यावर ही गोष्ट आली आहे सगळ्या तरुणांना. माझं लग्न मोडलं की उद्या तुम्हालाही कोणी बायका देणार नाही. मग आता तुम्हाला सगळ्याला माझ्यासोबत राहावं लागेल किंवा आपण सगळे एकत्र येऊ. आणि मी या माध्यमातून आमच्या गावातले बालाजी केंद्रे पुण्याला टाटा सामाजिक विज्ञान संस्थेत होते, त्यांना मी विनंती केली की त्यांनी आले आणि गावामध्ये ग्रामसभा घेतली. पहिल्या ग्रामसभेला माझ्या नागदरवाडीतल्या सर्व महिला पुरुष सगळे पूर्ण घराला कुलप लावून आले पाण्याची सोय व्हायला म्हणल्याने, कारण पाणीच मिळायचं नाही. आणि तेव्हा आम्ही संस्कृती संवर्धन मंडळ शारदानगर सगरोळ येथील प्रमोद देशमुख साहेब यांना बोलवलं आणि त्या संस्थेमार्फत इंडो जर्मन पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रम, गावकऱ्याचं 20% श्रमदान आणि बाकी काही संस्थेचे पैसे या माध्यमातून 1014 हेक्टरवर आम्ही पाण्याच्या वेगवेगळ्या वॉटरशेडच्या ट्रीटमेंट केल्या. त्यामध्ये सिमेंट बांध आहेत, माती बांध आहेत, सिंचन विहिरी 59 आहेत. आणि हे सगळं करत असताना पाऊस खेचण्याचं काम कोण करते तर वृक्ष करत असतोय. म्हणून आम्ही ठरवलं की दरवर्षी 50,000 झाडं लावायची. दरवर्षी लावत लावत आम्ही 2.5 लाख वर्षे लावलीत. आता मला वाटते यावर्षी आम्ही नवीन 40,000 वृक्षांची त्या गावात एक नर्सरी तयार करून आम्ही आजूबाजूच्या गावांना ते वृक्षाचं काम करणार आहोत. या ठिकाणी मला बोलून माझा सन्मान केला, तो माझ्या गावाचा सन्मान आहे. मी सगळ्यांचा ऋणी आहे. निरगोडकर साहेबांनाही मी धन्यवाद देतो की माझ्या कामाची तुम्ही दखल घेतलात, माझ्या गावाची दखल घेतलात. धन्यवाद. मी प्राध्यापक डॉक्टर श्याम असोलेकर यांना विनंती करते की त्यांनी थोडक्यात मार्गदर्शन करावं.
पाणी प्रश्न हा गेल्या काही वर्षामध्ये प्रचंड पेटलेला प्रश्न आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. केवळ मराठवाड्यात नाही, केवळ महाराष्ट्रात नाही तर देशभर हा प्रश्न फार मोठा आहे आणि जगामध्येच अनेक खंडांमध्ये पाण्याचा प्रश्न हा फार बिकट बनलेला आहे. ग्लोबल क्लायमेट चेंज किंवा ग्लोबल वॉर्मिंग या काही वैज्ञानिकांच्या कविकल्पना नाही आहेत, तर ते आता एक सत्य आहे. या संदर्भामध्ये भरपूर संशोधन झालेलं आहे आणि हे अगदी युनायटेड नेशन्सच्या पातळीपर्यंत सर्वांनी मान्य केलेलं सत्य आहे. आणि हा जो प्रश्न आहे या प्रश्नाला फक्त पाणी आणि पाण्याचा साठा इतकाच प्रश्न निगडीत नसून ह्याच्याबरोबर सामाजिक न्याय आणि विकासाच्या संबंधामध्ये आपल्याला जे काही बदल करावे लागतील आपल्या विकासाच्या मॉडेलमध्ये, या संदर्भामध्ये पाणी प्रश्नाचा विचार हल्ली जगभर होतो आहे. मला असं वाटतं की बाबुराव केंद्रेंसारख्या माणसांनी स्वतःची जिद्द, स्वतःची निर्मिती क्षमता आणि स्वतःचे कष्ट हे कामाला आणून एक नवा पायंडा पाडलेला आहे, एक नवा प्रयोग आपल्यासमोर सादर केला की जो यशस्वी आहे. मी अगदी नम्रपणे मान्य करतो की मी स्वतः यातून बरंच काही शिकतो आहे आणि आता मला ही संधी तुम्ही दिल्याबद्दल मी स्वतः त्यांचा प्रयोग आणखी मोठ्या प्रमाणात समजावून घेईन आणि अशा प्रकारचे प्रयोग ज्याचा मल्टिप्लायर इफेक्ट आपल्याला ग्रामीण भागामध्ये आणता येईल ह्याच्यावरती अभ्यास करण्यासाठी मी स्वतः प्रयत्न करीन. मला इथं बोलल्याबद्दल मी तुमचा खरोखर ऋणी आहे. धन्यवाद. मनोरंजन क्षेत्रासाठीचा अनन्य सन्मान पुरस्कार प्रदान करण्याकरता मी मंचावर आमंत्रित करतो कवयित्री, लेखिका अशी ज्यांची ओळख आहे त्या अभिनेत्री स्पृहा जोशी यांना, आणि ज्यांना हा सन्मान दिला जाणार आहे त्या हेमलता तिवारी यांनीही मंचावर यावं अशी मी त्यांना विनंती करतो. मनोरंजन क्षेत्रासाठीचा अनन्य सन्मान मुंबईतल्या हेमलता तिवारी यांना देण्यात येतोय. कला आणि कलावंतांसाठी हेमलता करत असलेलं काम किती मोलाचं आहे यावर एक नजर टाकूया. कला आणि कलाकार यांचा सन्मान झाला पाहिजे, मग ती कला कुठेही जन्माला येवो याच एका उद्देशातून मुंबईच्या हेमलता तिवारी कलेची सेवा करतायत. लोकल ट्रेन, रेल्वे प्लॅटफॉर्म अशा सार्वजनिक ठिकाणी केवळ पोटाची खळगी भरण्यासाठी सुरेल आवाजात गाणी गाणाऱ्या कलाकारांना कलेचा प्लॅटफॉर्म मिळवून देण्याचं काम त्या करतायत. खरं तर समाज अशा कलाकारांना कलाकार मानतच नाही, उलट त्यांना भिकारी म्हणून हिणवलं जातं. मात्र हेमलता यांनी या कलाकारांना प्रकाश झोतात आणण्याचं काम नेटानं सुरू ठेवलंय. हेमलता आणि त्यांचे सहकारी सतत अशा कलावंतांच्या शोधात असतात. हलाखीत असलेल्या या कलावंतांमध्ये आत्मविश्वास निर्माण करून त्यांना संगीताचं प्रशिक्षण देण्याचं काम हेमलता करतायत. 5 वर्षांपूर्वी हेमलता यांनी या कामाला सुरुवात केली आणि आज या कलाकारांचा स्वराधार या संस्थेच्या माध्यमातून म्युझिकल बँड तयार झालाय. त्यासाठी त्यांनी वांगणी इथे संगीत प्रशिक्षण केंद्र सुरू केलंय. रस्त्यावरचं जीवन जगणाऱ्या या कलाकारांपैकी काहींनी संगीत विशारदापर्यंत मजल मारली आहे. तसंच लोक आता पैसे देऊन त्यांची गाणी ऐकण्यासाठी थिएटरमध्ये गर्दी करतात. अवहेलनेचं जीवन जगणाऱ्या या कलाकारांना पुन्हा आत्मसन्मान मिळवून देण्याचं काम करणाऱ्या कलाप्रेमी हेमलता तिवारी यांना झी 24 तासचा सलाम. हेमलता तिवारी, आपला सन्मान मानपत्रानं करताना आम्हाला अत्यंत आनंद होतोय.
आहात अखंड शोध अस्सल कलावंतांचा. तुम्ही शोधता आहात काळोखातले हिरे, माणिक, मोती. पाडता आहात पैलू त्यांच्या कलागुणांना. अनन्य सन्मानद्वारे सलाम तुमच्या कलानिष्ठेला, तुम्ही करत असलेल्या उपेक्षित कलावंतांच्या सेवेला. मी स्पृहा जोशी यांना विनंती करतो त्यांनी हेमलता तिवारी यांना शाल आणि पुष्पगुच्छ प्रदान करावा. मी स्पृहा जोशी यांना विनंती करते की त्यांनी हेमलता तिवारी यांना अनन्य सन्मान आणि मानपत्र प्रदान करावं. मी हेमलता तिवारी यांना विनंती करतो की त्यांनी थोडक्यात आपलं मनोगत व्यक्त करावं. कलाकार जेव्हा कधीही स्टेजवर, रंगमंचावर किंवा कुठेही आपली कला सादर करत असतो तेव्हा त्याला पैशांचं किती पाकिट मिळणार आहे. महत्त्वाचं असतं की तो ज्यांच्यासाठी त्यांची कला प्रदर्शित करतोय ते त्या कलेची खरीच आदर करता आहेत का, सन्मान करता आहेत का. अर्थात हे झालं नाही. मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये तुम्ही आम्ही बऱ्याचदा फिरत असतो आणि कधीतरी कोणाचे तरी सुरेल शब्द आपल्या कानावर येतात आणि मग आपण आपल्या खिशातून 5, 10, 50 आपल्या इच्छेप्रमाणे नोट काढतो, त्यांच्या हातावर ठेवतो आणि आपल्याला वाटतं अरे बापरे, आपण खूप मोठं दयेचं काम केलेलं आहे, आपण आपली सामाजिक जबाबदारी पार पाडलेली आहे. पण तसं नसतं. तुमच्या पैशांपेक्षा जास्त महत्त्वाची असते त्यांना ओळख मिळवून देणं. आणि हाच ध्यास घेऊन स्वराधरची सुरुवात 5 वर्षांपूर्वी झाली. मग अशीच जसं म्हटलं की आमचे कलाकार जेव्हा लोकल ट्रेनने पूर्वी प्रवास करायचे तेव्हा बऱ्याचदा पोलीस असतील, TC असतील, त्यांना पकडायचे, बेदम मारहाण करायचे आणि हकलवून काढायचे. पण 5 वर्षांच्या प्रवासानंतर, 5 वर्षांच्या कामानंतर एक छान मला तुम्हाला अनुभव शेअर करावासा वाटतो. काही वर्षांपूर्वी आमचे असेच एक कलाकार चेतन पाटील ढोलकी वाजवत होते आणि वाजवत असताना लोकल ट्रेनमधला एक हवालदार त्यांच्याकडे आला आणि त्यांना म्हटलं अरे इकडे ये रे. यांना जराशी भीतीच वाटली की आता काही खरं नाही आपलं, आता पुन्हा आज फटके पडत आहेत आपल्याला. तो इथे म्हटल्यानंतर चेतनदादा तिकडे गेले आणि गेल्यानंतर त्या पोलिसांनी म्हटलं अरे काल मी तुला TV वर बघितलं, एक सेल्फी घेऊ का. म्हणजे तो कलाकार जेव्हा तुम्ही TV वर बघता तेव्हा तुम्ही त्याला कलाकार म्हणू लागता, मात्र लोकल ट्रेनमध्ये असताना तुम्हाला तो कलाकार वाटत नाही. ही थोडीशी खेदजनक बाब आहे. अर्थात आज इथून तुम्ही सगळेच बाहेर जाणार आहात आणि बाहेर गेल्यानंतर हा विचार जर तुम्हाला पसरवता आला की कलाकार हा कलाकार असतो, त्याला ओळख मिळवून देणं, त्याला त्याचा सन्मान मिळवून देणं फार महत्त्वाचं असतं. हे जरी पूर्ण होऊ शकलं तरी स्वराधार खऱ्या अर्थानं यशस्वी झाला असं म्हणेन. स्पृहा जोशी यांना विनंती की त्यांनी थोडक्यात मार्गदर्शन करावे. खरं तर काही वेळेला असं होतं की खूप काही बोलावंसं वाटत असतं आणि समोर इतकी मोठी माणसं असतात की त्यांच्यापुढे आपले सगळे शब्द आणि मुळात आपण स्वतःही खूप छोटे वाटायला लागतो. अनन्य सन्मानच्या निमित्ताने मला हा अनुभव गेली अनेक वर्ष प्रत्येक वेळेला येतो आहे. त्याबद्दल सगळ्यात आधी झी 24 तास आणि तुमच्या सगळ्या टीमचे मनपूर्वक आभार मानते की इतक्या सुंदर अनुभवाचा भाग होण्याची संधी तुम्ही आम्हाला दिलीत. मी वय, अनुभव, कर्तृत्व या सगळ्यांनीच खूप खूप लहान आहे हेमलता. त्यामुळे खरं तर आत्ता तुम्हाला पुरस्कार देणं हा माझा सन्मान आहे असं मी समजते. आणि अशा पद्धतीचं काम तुम्ही करतायत जिथे एक कलावंत म्हणून आम्ही खूप खुश असतो आमच्या पुरत्या बांधलेल्या जगामध्ये. आम्ही खूप खुश असतो आमच्या स्पर्धेला टॅकल करताना. आम्ही खूप अडकलेलो असतो आमच्या विश्वामध्ये. आणि त्यावेळेला आपल्याच साधारण वयाची असलेली एक दुसरी कलाकार इतका मोठा विचार घेऊन काहीतरी करते आहे हे पाहणं, हे प्रत्येक वेळेला तुम्हाला आणखी किती पुढं जायचं आहे किंवा किती मजल मारायची आहे हे प्रत्येक पावलावरती शिकवणारं असतं. तुमच्या सगळ्या प्रयत्नांना खूप शुभेच्छा, सलाम. आणि झी 24 तास, डॉक्टर उदय निरगुडकर, आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार पुन्हा एकदा. थँक्यू सो मच. थँक्यू. कृषी क्षेत्रासाठीचा अनन्य सन्मान प्रदान करण्याकरता मी आमंत्रित करतोय ज्ञानेश्वर बोडके यांना. बोडके हे स्वतः एक आधुनिक शेतकरी आहेत. IT हब अशी ओळख असलेल्या पुण्यातल्या हिंजवडीजवळ बोडके आधुनिक शेती करतात. बोडके यांच्या शेतीतले प्रयोग शेकडो शेतकऱ्यांकरता प्रेरणादायी ठरले. कृषी क्षेत्रासाठीचा पुरस्कार त्यांच्या हस्ते दिला जातोय आणि ज्यांना हा पुरस्कार दिला जाणार आहे त्या
राहीबाई पोपेरे यांनाही मी विनंती करतो, कृपया आपण मंचावर या. राहीबाईंनी काळ्या आईची सेवा करताना देशी बाणा आणि देशी वाण कसा जपलाय यावर एक नजर टाकूया. राहीबाई पोपेरे अहमदनगर जिल्ह्यातल्या कोंभाळणे या डोंगराळ आणि आदिवासी भागातील ही शेतकरी महिला शेतीतील एक अमूल्य ठेवा जतन करण्याचं काम त्या करतायत. राहीबाईंकडे पोटापुरती 2-3 एकर शेती असून भात पिकवून कुटुंबाची गुजराण करतात. गावरान धान्य, फळं आणि भाजीपाला खाल्ल्यामुळे माणूस निरोगी राहतो यावर त्यांचा ठाम विश्वास आहे. शाळेचं तोंडही न पाहिलेल्या राहीबाईंनी पुढच्या पिढीसाठी भात, नागली, वरई, वाल यासारखी 52 पिकं आणि फळांचं गावरान वाण जतन करून ठेवलं. भाताचे 16 वाण, नागलीचे 2, वरईचे 2, घेवड्याचे 28 वाण, कंदमुळं 2, सफेद वाटाणा, तूर, उडीद, घुंगऱ्या हलवा ही भुईमुगाची जात, काळा वाटाणा, हळवी चवळी, गावठी खुरसणी, हुलग्याचे लाल आणि सफेद वाण, शाळू हरभरा असे काळाच्या ओघात लुप्त झालेले गावरान वाण राहीबाईंकडे पाहायला मिळतात. या वाणांचा प्रसार करण्यासाठी राहीबाईंनी स्थानिक ग्रामस्थ आणि बायफ मित्र या संस्थेच्या मदतीनं आसपासच्या 10 गावातील शेतकऱ्यांना गावरान वाण वितरित केलंय. त्यासाठी बियाणं संवर्धन समिती स्थापन केली आहे. बचत गटांच्या माध्यमातून त्या याचा प्रसार करतायत. गावरान वाणांचं संवर्धन हे व्रत घेतलेल्या या माऊलीला झी 24 तासचा सलाम अनन्य सन्मानाच्या रूपानं. राहीबाई पोपेरे यांचा सन्मान मानपत्रानं करताना आम्हाला अत्यंत आनंद होतोय. तुम्ही केलं संवर्धन निसर्गाच्या ठेव्याचं, तुम्ही घेतलं व्रत देशी वाण टिकवण्याचं. आपल्या कार्यातून जपला देशी बाणा, भक्कम केला बळीराजाचा कणा. तुमची धडपड काळ्या आईचं वैभव वाढवणारी, तुमची तळमळ बळीराजाच्या प्रगतीची. तुमच्या कामाला मातीचा सुवास, केली तुम्ही संकटांवर मात. तुमच्या कर्तृत्वाच्या गौरवासाठीच हा अनन्य सन्मान. मी ज्ञानेश्वर बोडके यांना विनंती करतो की त्यांनी राहीबाई पोपेरे यांचा शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान करावा. मी ज्ञानेश्वर बोडके यांना विनंती करते की त्यांनी राहीबाई पोपेरे यांना अनन्य सन्मान आणि मानपत्र प्रदान करावे. सोनं हे खरं सोनं हा रोज चाले आणि संकरित सोनं हे पुढे येते चाले. त्यामुळे आपले माणसं सुद्धा ताकदीवान हा रोज चाले आणि बिन ताकदीचे माणसं पुढे चाले. का तर इथून माग 70 ते 75, 105-5, 110 वर्षे म्हातारे टिकत होते आणि आता 60 ते 70 वर्षाच्या पुढे जाती नाही. याच्यामुळे हे माझ्या लक्षात आलं आणि मी हे सामान्य गावरान बेन मी माझ्या घरापुरतं साठवून ठेवलेलं होतं. पण आता याची मला माझ्या लक्षात येऊन आणि हे बेन मी बचत गटाच्या माध्यमातून मला बाईप मित्रांचं मार्गदर्शन घडलं. कारण मी काही शिकलेले नव्हते, मी काय कुठं मला गाव सोडून किंवा शेत सोडून कुठं जाता येत नव्हतं. पण मग बाईप मित्रांची गाठ झाली आणि एवढं बेनं इडं साठवून ठेवलेले हे पुढच्या पिढीसाठी काय याच्यापासून ताकद यावं. माझ्याच घरामध्ये मी
ते बेण्याचं प्रयोग केले का जसं संकरित बेणं नवीन येऊ लागलं तसे आजार घरामध्ये जास्त वाढू लागले. मग मी परत माझ्या मनाने जुन्याकडे वळले. श्री आमच्या गावाला आहे सकाळपासून संध्याकाळपासून काम करतात तरी पण ते नॉर्मल डिलेवरी होत्यात. आणि शहर वस्तीमध्ये आहे त्यांना दिवस 3 महिन्यापासून दवाखाना चालू असतला तरी पण त्यांचे शिथिरच होऊन राहतात. म्हणून हे मला जनतेपासून हे गावरान बेणं मी स्वतःच्या घरात बँका करून ठेवलेली आहे. आणि हे जवळजवळ 4 ते 5 हजार लोकांपासून मी पाठवलं आहे. आणि त्यांच्या एवढ्यात न थांबून माझा एक छंद आहे की हे बेणं महाराष्ट्रामध्ये सुद्धा पाठवायचं आहे. आणि महाराष्ट्राचे जसे जुने ताकदीवान मुलं होते तसे आता इथून पुढचे सुद्धा मला ताकदीवान बनवायचे आहे असे माझे एक छंद आहे. यानंतर मी ज्ञानेश्वर बोडके यांना विनंती करते की त्यांनी थोडक्यात मार्गदर्शन करावं. आपण पाहिलं की G24 तासने एक चांगला एक वेगळा प्लॅटफॉर्म निर्माण करून दिल्यामुळं शेतकरी हा सगळ्या जगाला जगवणार आहे हेच उदय निरगुडकर साहेब आणि त्यांच्या टीमनी याच्यातून सिद्ध करून दाखवलेलं आहे. याकडे आपल्याला जास्तीत जास्त लक्ष द्यावं लागेल. जे शेतकरी काम करतात खरोखर त्यांनाच अनुदान किंवा त्या सिस्टम मिळाल्या पाहिजे. आपल्याकडे नेमकं उलटं आहे, जो कधीच काम करत नाही 12 वाजेपर्यंत तांगड्या हलवीत गावच्या पारावर बसतो आणि सगळ्या राजकीय गप्पा मारतो त्यालाच आपण सगळ्या सिस्टम देतो. याचाही विचार आपल्याला करावा लागेल याच्यामध्ये. कारण सरकारकडून आम्ही अपेक्षा ठेवून आपल्या सगळ्यांना एकदम चांगल्या पद्धतीने निवडून दिले. आमच्या अपेक्षा राहिलेल्या 2.5 वर्षात आपल्याला पूर्णच करायच्यात. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. क्रीडा क्षेत्रासाठीचा अनन्य सन्मान आता प्रदान करण्यात येणार आहे. हा पुरस्कार प्रदान करण्यासाठी मी आमंत्रित करतेय बुद्धिबळाच्या खेळात भारताचं नाव उज्ज्वल करणारे ग्रँडमास्टर प्रवीण ठिपसे यांना. क्रीडा क्षेत्रासाठीचा अनन्य सन्मान प्रदान करण्यात येतोय औरंगाबादच्या लक्ष्मीकांत खिची यांना. खिची यांनी मंचावर यावं अशी त्यांना मी विनंती करते. आत्मनिर्भर पिढी घडवण्यासाठी खिची करत असलेल्या कामावर एक नजर टाकूया. हे आहेत औरंगाबादचे मार्शल आर्ट प्रशिक्षक लक्ष्मीकांत खिची. 50शीतही रोजचा त्यांचा दिवस शिस्तबद्धपणे सुरू होतो. नुसत्या सीमाच सुरक्षित असून चालत नाही, आपलं घरही सुरक्षित असावं लागतं यावर खिचींचा ठाम विश्वास. त्यामुळे तरुण पिढीला आत्मनिर्भरतेचं शास्त्रशुद्ध प्रशिक्षण शाळा कॉलेजमध्ये जाऊन खिची देत आहेत. स्वतःचा फिटनेस राखत तरुण पिढीतही ते फिटनेसची आणि स्वसंरक्षणाची ज्योत पेटवतायत. मुलींवरच्या वाढत्या अत्याचाराला तोंड देण्यासाठी त्यांनी 55,000 मुलींना आतापर्यंत स्वसंरक्षणाचे धडे दिलेत. अजून किमान लाखभर मुलींना प्रशिक्षण देण्याची त्यांची इच्छा आहे. अत्याचाराचा प्रतिकार करणारी एक आत्मनिर्भर सक्षम पिढीच खिची घडवतायत. हे करत असतानाच खिची सर सेंद्रिय पद्धतीनं शेती सुद्धा करतात. एका शाळेत डिफेन्स गेम कोच म्हणूनही काम करतात. ज्युडो, कराटे, धनुर्विद्या, बॉक्सिंग, मार्शल आर्ट्स अशा सगळ्याच खेळांवर खिची सरांचं प्रभुत्व आहे. या सगळ्या खेळांचे पंच म्हणूनही त्यांनी राज्य पातळीवर काम केलंय. कुराश या खेळात त्यांच्या 2 शिष्यांनी भारतीय टीमचं प्रतिनिधित्व केलंय. तरुणाईला आत्मनिर्भर बनवणाऱ्या या ध्येयवेड्या प्रशिक्षकाला झी 24 तासचा सलाम अनन्य सन्मानाच्या रूपानं. लक्ष्मीकांत खिची यांचा सन्मान मानपत्रानं करताना आम्हाला आनंद होतोय. आत्मनिर्भर पिढी घडवणं हाच तुमचा श्वास. तरुणाईला स्वरक्षणाचे धडे हाच तुमचा ध्यास. अत्याचाराचा प्रतिकार
हाच आहे तुमचा संस्कार. सुरक्षित सशक्त समाज हेच आहे तुमचं ध्येय. तुमच्या योगदानाबद्दल प्रदान करण्यात येतो आहे अनन्य सन्मान. मी ग्रँडमास्टर प्रवीण ठिपसे यांना विनंती करतो की त्यांनी लक्ष्मीकांत खिची यांना शाल आणि पुष्पगुच्छ प्रदान करावा. ग्रँडमास्टर प्रवीण ठिपसे यांना विनंती करते की त्यांनी लक्ष्मीकांत खिचे यांना अनन्य सन्मान आणि मानपत्र प्रदान करावं. लक्ष्मीकांत खिची यांना विनंती करतो की त्यांनी थोडक्यात आपलं मनोगत व्यक्त करावं. परमपूज्य सद्गुरू माझे सद्गुरू मंगलनाथ महाराज यांच्या प्रेरणेने हे उमगलेलं आहे. आणि मी गेली कित्येक वर्ष 30 वर्षापासून मी करत आलो की प्रत्येक घरची मुलगी किंवा महिला जर सुरक्षित राहिली तर मला वर्दी घालायची गरज नाही किंवा हातात झेंडा उचलून देश सेवा करायची गरज नाही. आपला समाज आणि देश खरंच आपोआप सुरक्षित होईल. कारण त्या मुलींमध्ये जर आत्मविश्वास आणि आत्मबल वाढेल तर ते आपल्या समाजाला आणि देशाला उंचावण्यासाठी कर्म करण्यासाठी कधीच मागे बघणार नाही. हेच ध्येय घेऊन मी या कार्याला सुरुवात केली आणि सातत्याने करत आलो आहे. मी महाराष्ट्राच्या सगळ्या जनतेला मी आवाहन करतो आहे की मला तुम्ही कुठेही बोलवा सिव्हिल डिफेन्स प्रशिक्षणासाठी. कारण 40 किलोची मुलगी जेव्हा 100 किलोवाल्याचा हात तोडू शकते एका सेकंदात, तेच टेक्निक मी शिकवतो. आपल्या BSFच्या कमांडोजना ते शिकवलं जातं. ते जर घरोघरी जर गेलं आणि आपले घर जर सुरक्षित झाले तर आपल्या महिला आणि मुलींवर होणारे अत्याचार नक्कीच कमी होतील. हा माझा आत्मविश्वास आहे. मी ग्रँडमास्टर प्रवीण ठिपसे यांना विनंती करते की त्यांनी थोडक्यात मार्गदर्शन करावं. सर्व विकसित देशांमध्ये क्रीडा हे एक आपल्या जीवनशैलीचा एक भाग असतो. प्रत्येक व्यक्तीच कुठला ना कुठला तरी क्रीडा प्रकार खेळत असते. परंतु आपल्याकडे क्रीडा हा एक दुर्लक्षित विषय आहे आणि विशेषतः मुंबईसारख्या ठिकाणी आम्ही ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट होईपर्यंत कधी मैदानं बघितलीच नव्हती. कधी शिवाजी पार्कला जाता आलं तर ही जी अडचण आहे तर त्याच्यामुळे आज आपण जर सर्वे घेतला तर भारतामध्ये 1.5 किंवा 2% देखील कमी मुलांना कुठल्याही प्रकारचा क्रीडा प्रकार खेळायची संधी आहे. आपण जेव्हा म्हणतो 130 करोड देशाचा लोकसंख्येचा देश आहे, पण जर 1.5% मुलं खेळत असली तर फार छोटा नंबर आहे आणि त्या दृष्टीने काहीतरी प्रयत्न करावे अशी माझी विनंती. सामाजिक कार्यासाठीचा अनन्य सन्मान पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. हा पुरस्कार प्रदान करण्याकरता बाबा आमटे आणि आमटे घराण्याचा 3 पिढ्यांचा समाजसेवेचा वारसा समर्थपणे पुढे चालवणारे अनिकेत आमटे यांना मी मंचावर आमंत्रित करतो. ज्यांना हा सन्मान प्रदान केला जाणार आहे त्या नरसिंग झरे यांनी कृपया मंचावरती यायचे. लातूर जिल्ह्याच्या निलंगा तालुक्यातल्या अन्सरवाडा गावचे नरसिंग झरे यांना सामाजिक कार्यासाठीचा अनन्य सन्मान प्रदान करण्यात येतोय. उपेक्षितांच्या जीवनात विकासाची पहाट फुलवण्याचं काम ते करतायत. त्यांच्या कार्यावर एक नजर टाकूया. नरसिंग झरे म्हणजे आहे भटक्या गोपाळ समाजाला जगण्याचा नवा मार्ग खुला करून देणारा एक समाजसेवक. लातूर जिल्ह्यातील अन्सरवाडा या गावाला एक नवी ओळख निर्माण करून देण्याचं काम झरे यांनी केलंय. दोरीवरचे जीवघेणे खेळ करणारा हा समाज डोंबारी नावानंही ओळखला जातो. हा समाज मूळचा गुजरात मधला. याच समाजातील 5 कुटुंब दोरीवरचे खेळ करण्यासाठी गावात आली. या समाजाच्या आर्थिक प्रगतीसाठी झरे यांनी पुढाकार घेतला. त्यासाठी सावित्रीबाई फुले महिला बचत गट आणि एकलव्य पुरुष गटाची स्थापना झाली. मग पुढील 2-3 वर्षात गोपाळ समाजाची 20 कुटुंब इथे स्थायिक झाली.
बचतीचं महत्त्व पटवून देत अशिक्षित आणि व्यसनाधीनतेच्या आहारी गेलेल्यांनाही मुख्य प्रवाहात आणण्याचं मोठं आव्हान नरसिंग झरे यांनी स्वीकारलं. गोविंद महाराज गोपाळ समाज विकास परिषदेच्या माध्यमानं बचत गटातील जमलेल्या रकमेतून गावाजवळच जागा मिळाली. आता गोपाळ समाजाची 87 कुटुंब अंसरवाळा गावात स्थिरावली आहेत. काहींना पक्की घरं आहेत तर काहींना अजून घरं मिळायची आहेत. या कामात झरे यांना अनेक अडचणी आल्या, पण ते मागे हटले नाहीत. रोजगारासाठी झरे यांनी पुरुषांची बँड पथकही तयार केली. टाकाऊ कपड्यांपासून सतरंजी, पायपुसणी बनवण्याचं प्रशिक्षण महिलांना दिलं. यातून 42 महिला पुरुषांना रोजगार मिळालाय. आता या समाजाची नवी पिढी सुद्धा शिकतीये. असंच काम राज्यातील 43 ठिकाणी झरेंच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. समाज सेवेचं व्रत घेतलेल्या नरसिंग झरेंच्या कार्याला झी 24 तासचा सलाम अनन्य सन्मानाच्या रूपानं. नरसिंग झरे यांचा मानपत्रानं सन्मान करताना आम्हाला अतिशय आनंद होतो आहे. तुम्ही फुलवला आनंद भटक्यांच्या जीवनात. तुम्ही घडवली आयुष्य वंचितांच्या सहवासात. आत्मनिर्भरतेतून दिला परिवर्तनाचा संदेश. नव्या पिढीला दाखवला जीवनाचा प्रकाश. दिली जगण्याची नवी उमेद. तुम्ही पेरली प्रकाश किरण उपेक्षितांच्या जीवनात. तुमच्या समाज सेवेला सलाम. त्यासाठी हा अनन्य सन्मान. आणि आता मी अनिकेत आमटे यांना विनंती करतो त्यांनी नरसिंग झरे यांना शाल आणि पुष्पगुच्छ प्रदान करावा. मी अनिकेत आमटे यांना विनंती करते की त्यांनी नरसिंग झरे यांना अनन्य सन्मान आणि मानपत्र प्रदान करावं. मी नरसिंग झरे यांना विनंती करतो की त्यांनी थोडक्यात आपलं मनोगत व्यक्त करावं. खरं तर मी काही समाजसेवा वगैरे काही करत नाही. भटके आणि विमुक्त जनजातीतील लोकांनी, त्या भिक्षा मागणाऱ्या मुलांनी मला शिकून इथंपर्यंत आणलं. 10वीपासून मी पुढं शाळेत कधी गेलो नाही, परंतु ग्रॅज्युएशनपर्यंत माझं शिक्षण झालं. भटक्यांच्या वस्तीवरती वेगवेगळे प्रयोग करण्याचा प्रयत्न केला. जे पहिल्या माझ्या एका शाळेमध्ये जे लग्न झालेले 3-4 वर्षाचे मुलं हे मला शिकवणारे मुलं ठरले. आणि आज त्या वस्तीमध्ये 83 विद्यार्थी सन्मानानं चांगल्या स्थितीपर्यंत शाळेला चालले. ही मला अभिमानाची गोष्ट वाटते. दुसरी गोष्ट, ज्या महिला दररोज भिक्षा मागायच्या, कसरतीचे खेळ करायच्या, त्याच महिला माझ्या गुरु ठरल्या. आणि त्याच महिलांनी उद्योगाची एक वेगळी उभारी देण्याचं काम, एकूण 83 घर बांधण्याचं काम त्या महिलांनी उभं केलं. ज्या पुरुषांनी कला सादर करताना, कसरतीचे खेळ करत असताना ढोल वाजवायचे, त्या 2 लोकांनी प्रशिक्षण घेतलं आणि 150 लोकांना प्रशिक्षित केलं. महाराष्ट्रातल्या या डोंबारे आणि गोपाळ खेळकरी समाजाचे एकूण 72 ठिकाणचे बँड पथक उभे राहिले. महाराष्ट्रात एकूण 5 ते 10 हजार लोकांनी हे बँड पथक शिकलं आणि एक मोठी उत्पन्नाची हमी त्यांच्याजवळ उभी राहिली. दुसरी गोष्ट, ज्या गावांच्या कुशीमध्ये ज्या गावांनी स्वीकारलं, अंसरवाडा गावाने स्वीकारलं आणि त्या लोकांना सगळं मोठं केलं. पहिलं वाटायचं की या डोंबाऱ्यामुळं गावचं नाव जाईल, परंतु आज आदर्श संसद ग्राम योजनेमध्ये त्या गावाला दत्तक घेतलं गेलं आणि गावचाही विकास झाला. एका गावापासून सुरू झालेलं एक छोटंसं काम महाराष्ट्रातल्या अन्य ठिकाणी एक आदर्श रूप हळूहळू व्हायला लागलं असं दिसलं. हे सगळं काम हा माझा पुरस्कार नसून भटकीमुक्तातील या विद्यार्थ्यांचा, कार्यकर्त्यांचा, गावातल्या सर्व सन्माननीय व्यक्तींचा, या ज्या महिलांनी
जे मला हाताला धरून पुढं आणलं, जी भाषा शिकवली, 7 भाषा शिकवल्या विद्यार्थ्यांनी, त्या सगळ्यांचा हा पुरस्कार आहे. माझा हा सन्मान हा मी त्यांना अर्पण करतो. नरसिंहजी, खूप खूप शुभेच्छा आपल्याला. त्यानंतर मी अनिकेत आमटे यांना विनंती करते की त्यांनी थोडक्यात मार्गदर्शन करावं. सर्वप्रथम मी झी 24 तासचे आभार मानतो की त्यांनी अशा व्यक्तीचं कार्य आपल्यासमोर इथे आणलं आणि त्यांना एक व्यासपीठ उपलब्ध करून दिलं. त्यानंतर मी मागणी करतो, यांनी कोणी तुम्हाला काहीही मागितलं नाही, पण यांच्या वतीने मी मागणी करतो की यांना खरोखर मदतीची आवश्यकता आहे. त्याशिवाय पुढं जाणं खूप अवघड आहे. शासनानं जोपर्यंत त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणार नाही तोपर्यंत हे लोक काम करायला कुठेतरी कमी पडतील. की अनेक सर्व शिक्षा अभियानाच्या अंतर्गत अनेक शाळा, प्रत्येक गाव तिथे शाळा आहे. त्या प्रत्येक गाव तिथे शाळामध्ये खरोखर शिक्षण आहे का, कुठपर्यंत आहे, खरंच शिकवलं जातं का. मंत्रालयापर्यंत येणारे जे निकाल असतील ते 100% असतील, पण खरोखर 100% साक्षर झाली आहेत का मुलं, हे बघण्याची खरोखर वेळ आलेली आहे. शौर्यासाठीचा अनन्य सन्मान प्रदान करणार आहोत. शौर्य ज्यांचा श्वास आहे अशा मुंबई पोलीस दलाचे प्रमुख दत्ता पडसलगीकर यांना मी विनंती करतो की हा सन्मान प्रदान करण्याकरता कृपया आपण मंचावर यावं. ज्यांना हा सन्मान प्रदान केला जाणार आहे त्या प्रमिला पाल यांनीही मंचावर यावं अशी मी त्यांना विनंती करतो. शौर्यासाठीचा अनन्य सन्मान मुंबईतल्या विक्रोळी पार्कसाईड परिसरातल्या प्रमिला पाल यांना प्रदान करण्यात येतो आहे. एका सर्वसामान्य गृहिणीनं प्रसंग येताच कसं धैर्य दाखवलं हे पाहूया. हा आहे मुंबईतील विक्रोळी पार्कसाईड परिसर. याच परिसरात प्रमिला पाल या गृहिणी राहतात. या सामान्य महिलेनं असामान्य धैर्य दाखवलंय. जीवावर उदार होऊन त्यांनी एक मोठी दुर्घटना टाळली आहे. त्यांच्या प्रसंगावधानामुळे ही वस्ती बेचिराग होण्यापासून वाचली आहे. तो दिवस होता 2 ऑक्टोबर 2016. दुपारची वेळ. गॅस सिलेंडर संपल्यानं प्रमिला स्वयंपाकघरात नवीन सिलेंडर लावत होत्या. मात्र त्याच वेळी सिलेंडरमधून गॅस गळती सुरू झाली. पुढचा धोका ओळखून त्यांनी दोन्ही हातांनी सिलेंडरमधून बाहेर पडणारा गॅस रोखण्याचा प्रयत्न केला. त्या धडपडीत तो गॅस प्रमिला यांच्या नाकातोंडात गेला. त्यामुळे त्यांना श्वास घेणं कठीण झालं. पण प्रमिला यांनी हार मानली नाही. त्यांनी मदतीसाठी आरडाओरड केली. परिसरातील नागरिकांनी घटनेचं गांभीर्य ओळखून तात्काळ वीज प्रवाह खंडित केला. तसंच देवघरातील दिवेही विझवले. लगेच या घटनेची खबर अग्निशमन दलाला देण्यात आली. हा गळणारा सिलेंडर लोकांच्या मदतीनं मोकळ्या परिसरात आणला गेला. त्यानंतर मग प्रमिला यांनी सिलेंडरवर एवढा वेळ दाबून ठेवलेला हात काढला. तब्बल 40 मिनिटं त्यांनी सिलेंडर मधली गळती रोखून धरली होती. प्रमिलांनी दाखवलेल्या धैर्यामुळे मोठी दुर्घटना टळली. गॅस नाकातोंडात गेल्यामुळे प्रमिला 3 महिने अंथरुणाला खिळून होत्या. जीवाची बाजी लावत प्रमिलांनी दाखवलेल्या या धाडसामुळेच विक्रोळी पार्कसाईड परिसर एका मोठ्या दुर्घटनेपासून बचावला. एका गृहिणीच्या धैर्याला झी 24 तासचा सलाम अनन्य सन्मानाच्या रूपानं. प्रमिला पाल यांचा सन्मान मानपत्रानं करताना आम्हाला आनंद होतोय. तुमची जीवन कहाणी अतुलनीय शौर्याची, केली नाहीत पर्वा आपल्या प्राणांची. प्रसंगावधान राखत वाचवलेत प्राण अनेकांचे. सलाम तुमच्या शौर्याला, तुमच्या निर्भयपणाला, तुमच्या पराक्रमाचा गौरव अनन्य सन्मानच्या रूपानं.
मी मुंबईचे पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांना विनंती करतो की त्यांनी प्रमिला पाल यांना शाल आणि पुष्पगुच्छ प्रदान करा. मी पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांना विनंती करते की त्यांनी प्रमिला पाल यांना अनन्य सन्मान आणि मानपत्र प्रदान करावं. मी प्रमिला पाल यांना विनंती करतो त्यांनी कृपया थोडक्यात आपलं मनोगत व्यक्त करावं. बाटला जब फूटा तो कोई मदद करने के लिए कोई आया नहीं. ऐसा जब घटना घटा तो इंसान को एक दूसरे को मदद करना चाहिए. जब ये घटना घटा तो आजू बाजू सबको बोलने लगे. मैं तो सबको आवाज़ दे के बोली सब पहले निकल जाओ घर से बाहर. घर से बाहर निकलने के बाद में मेन स्विच ऑफ सब बंद कर दो और जितना बच्चे हैं लेके जाओ. एक जन की जान जाएगी, बाकी 10 बचते हैं तो वो मायने अपने के लिए ज़्यादा मायने रहता है. इसके लिए मैंने वही सोच के सबका भला किया है. सबको धन्यवाद. मी दत्ता पडसलगीकर यांना विनंती करते की त्यांनी थोडक्यात मार्गदर्शन करावं. श्रीमती पाल यांनी केलेलं जे धैर्य आहे आपल्यासमोर दाखवलं हे असामान्य आहे. आज त्यांची मुलगी आणि मुलगा इथं आलेले आहेत. नक्कीच त्यांनाही वाटत असेल की आपल्या आईने केवढं मोठं काम केलं, इतकं शौर्य दाखवलं आणि एक जी मोठी दुर्घटना होणार होती ती टाळली. राईबाईंना पाहून असं वाटलं की त्या किती पुरोगामी आहेत आणि त्यांचं किती चांगलं कार्य चालू आहेत. त्या स्वतःला अडाणी म्हणाल्या. त्यांचं काम पाहून आम्हालाच वाटतं की आम्हाला किती अजून शिकायचं आहे. हेमलता त्यांनी दाखवून दिलं की सर्वसाधारण रोजच्या लोकलमध्ये सुद्धा त्यांना काय दिसतं आणि त्या काय करू शकतात चांगल्या कलाकारांसाठी. अनन्य सन्मान जीवन गौरव पुरस्कार हेमाली आता प्रदान केला जाणार आहे. बरोबर आहे. जीवन गौरव पुरस्कार हा खरोखरच अनन्य सन्मान पुरस्कारांमधला एक मानाचा असा हा पुरस्कार आहे. आयुष्यभर ज्यांनी एक उत्कृष्ट कार्य केलं आहे, समाजाची सेवा केली, एक मार्गदर्शन केलं आहे, त्यांचा सन्मान करताना आम्हालाही तितकाच आनंद होतोय. आणि ज्यांचा इथं आपण सन्मान करणार आहोत त्या अनेकांना प्रेरणा देणाऱ्या एका रिअल हिरोच्या माता आहेत आणि त्या गेली अनेक वर्ष असे रिअल हिरो या मातीतून तयार व्हावेत याकरता प्रयत्न करतायत. मी विनंती करतो झी मीडियाच्या प्रादेशिक वाहिन्यांचे CEO जगदीश चंद्रा यांना की त्यांनी मंचावरती मान्यवरांना या ठिकाणी निमंत्रित करायचे. यंदा एका वीरमातेचा सन्मान आपण करतो आहोत. मी वीरमाता अनुराधा गोरे यांना विनंती करते की त्यांनी मंचावर यावं. चंद्रा यांना विनंती करते की त्यांनी अनुराधा गोरेंचं मंचावर स्वागत करावं. या प्रेरणादायी वीरमातेचा आज आपण या ठिकाणी जीवन गौरव पुरस्कारानं सन्मान करणार आहोत. अनन्य सन्मान जीवन गौरव पुरस्कार अनुराधा गोरे यांना आज प्रदान केला जाणार आहे. या प्रेरणादायी वीरमातेच्या कार्यावर आपण एक नजर टाकूया. मुंबईतल्या विलेपार्ले भागात राहणाऱ्या अनुराधा गोरेंचं आयुष्य फिरत होतं ते नवरा आणि मुलांभोवती. गोरे दाम्पत्याला 2 मुलं, 1 मुलगा आणि 1 मुलगी. मुंबईत शिक्षिका असलेल्या अनुराधा गोरेंनी आपल्या मुलांवर लहानपणापासूनच देशसेवा आणि नीतिमूल्यांचे संस्कार केले. जेव्हा त्यांच्या मोठ्या मुलानं विनायकनं लष्करात जाण्याचा निर्धार व्यक्त केला तेव्हा अनुराधा गोरे आनंदून गेल्या. आपल्या गुणवत्तेच्या जोरावर विनायक लष्करात कॅप्टन झाला तो क्षण गोरे कुटुंबासाठी आनंदाचा आणि अभिमानाचा होता. जीवाची बाजी लावत कॅप्टन विनायक गोरे लष्करात देशसेवा करत होता. आपल्या आईनं दिलेले नीतिमत्तेचे धडे कॅप्टन विनायकला देशसेवा करताना मार्गदर्शक ठरत होते. तुम्ही मला प्रामाणिकपणा, नीतिमत्ता आणि मानवतेच्या विचारांची मोठी शिदोरी दिलीत अशा भावना कॅप्टन विनायक आई वडिलांना लिहिलेल्या पत्रात व्यक्त करत असे. शत्रूशी लढताना कॅप्टन विनायक सदैव पुढे असे. त्याही दिवशी असंच झालं. तो दिवस होता 26 सप्टेंबर 1995. दहशतवाद्यांना नेस्तनाबूद करण्यासाठी लष्करानं ऑपरेशन रक्षक ही खास मोहीम सुरू केली होती.
कुपवाडा सीमेवर धुमश्चक्री सुरू होती. जणू युद्धच पेटलं होतं. याच ऑपरेशन रक्षक दरम्यान कॅप्टन विनायक दहशतवाद्यांशी लढताना शहीद झाले. गोरे कुटुंबावर शोककळा पसरली. या वीर मातेला मुलगा गेल्याचं दुःख तर होतच, पण आपला मुलगा देशासाठी लढताना गेला याचा अभिमान सुद्धा होता. कॅप्टन विनायक गोरे अमर रहेच्या घोषात शहीद विनायक यांना अखेरचा निरोप देण्यात आला. शहीद विनायक गोरेंच्या पराक्रमानं सगळेच भारावून गेले होते. भारत मातेच्या आणखी एका सुपुत्राला देशाचं रक्षण करताना हौतात्म्य प्राप्त झालं. आपल्या पराक्रमी मुलाला निरोप देताना या वीर मातेनं एक शपथ घेतली. तुझं बलिदान मी व्यर्थ जाऊ देणार नाही, हीच ती शपथ. तुला वीर मरण आलं तर डोळ्यात अश्रू येऊ देणार नाही, असं वचन या वीरमातेनं मुलाला दिलं होतं. त्यामुळे डोळ्यातले अश्रू आवरत ही वीरमाता बाहेर पडली. तरुण पिढीशी संवाद साधत वीरांच्या पराक्रमाच्या कहाण्या ती सांगू लागली. या वीरमातेचा एकच ध्यास होता, देशभक्तीची ज्योत सतत तेवत ठेवण्याचा. त्यासाठी त्यांनी समाजाशी संवाद साधण्याचं जणू व्रतच घेतलं. वाणीबरोबरच या वीरमातेनं लेखणीही परजली. वीरांच्या कहाण्या सांगणारी त्यांची एका पाठोपाठ एक पुस्तकं येत गेली. आपले जाबाज सैनिक कसे लढतायत याचं वीरश्रीयुक्त वर्णन त्यांनी आपल्या पुस्तकांमधून केलं. त्यासाठी संशोधन केलं, ठिकठिकाणी प्रवास केला, लष्करातल्या ज्येष्ठ अधिकाऱ्यांच्या आणि जवानांच्या मुलाखती घेतल्या, शहीदांच्या कुटुंबियांना भेटून त्यांच्याकडून माहिती मिळवली. मग साकारली ही ग्रंथ संपदा. प्रत्येक ग्रंथ म्हणजे देशप्रेमानं भारलेली एक प्रेरणादायी गाथाच. देशभक्तीची ज्योत पेटवणं, सैनिकांच्या त्यागाबद्दल आणि त्यांच्या पराक्रमाबद्दल जनतेमध्ये जागृती आणणं, सर्वसामान्य नागरिकांना आपल्या संरक्षण दलांबद्दल माहिती देणं, शहीदांच्या कुटुंबियांशी संवाद साधणं, त्यांना धीर देणं, हेच आता या वीरमातेचं जीवन ध्येय बनलंय. वीरमाता अनुराधा गोरे आता फक्त शहीद विनायक गोरेंच्याच आई नाहीत, तर देशासाठी लढणारे सगळेच सैनिक त्यांना आपली मुलं वाटतात. देशप्रेमानं भारलेल्या या मातेचा अनन्य सन्मान, जीवन गौरव देऊन सन्मान करताना आमची भावना आहे ती विनम्रतेची. देश सुरक्षित राहतो कारण त्यामागे असतो अशा वीरमातांचा त्याग आणि संस्कार. अतिशय नम्रपणे आम्ही या वीरमातेच्या कार्याचा सन्मान करत आहोत. अनन्य सन्मान जीवन गौरवच्या रूपानं. वीरमाता अनुराधा गोरे यांच्या सन्मानानं या ठिकाणी आपण सगळेच भारावून गेलोत. त्यांना मानपत्र प्रदान करताना या ठिकाणी आम्हाला विशेष आनंद होतो आहे. तुम्ही आहात आदर्श वीरमाता. तुम्ही घडवलेत देशभक्त पुत्र. तुमच्या कुशीतून मिळतं बाळकडू देशप्रेमाचं, नीतिमत्तेचं, शौर्याचं. तुम्ही पेटवलत देश सेवेचं धगधगतं अग्निकुंड. अनन्य सन्मान, जीवन गौरव प्रदान करताना समाजाच्या वतीनं आम्ही आहोत नतमस्तक. मी माननीय शरद पवार यांना विनंती करते की त्यांनी अनुराधा गोरे यांना शाल आणि पुष्पगुच्छ प्रदान करावा. मी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना विनंती करतो की त्यांनी वीरमाता अनुराधा गोरे यांना मानपत्र प्रदान करावं. मी माननीय नितीन गडकरी यांना विनंती करते की त्यांनी वीरमाता अनुराधा गोरे यांना अनन्य सन्मान, जीवन गौरव प्रदान करावा. अनुराधा गोरे यांना विनंती करतो की त्यांनी कृपया आपलं मनोगत व्यक्त करावं. नमस्कार. डॉक्टर निगुडकरांचा जेव्हा मला प्रथम फोन आला तेव्हा माझी पहिली प्रतिक्रिया होती, बापरे, यू आर मेकिंग मी बिगर दॅन माय साईज.
आजही मला खरंच तसं वाटतंय. मी आज काय बोलणार आहे, कसं बोलणार आहे मला माहिती नाही, तरीही मला एवढंच वाटतं की मी फक्त एका वेड्या मुलाची वेडी आई आहे. मुंबईत अनेक संधी उपलब्ध असताना त्यांनी अंगावर वर्दी घालणं पसंत केलं. ज्यावेळेला पंजाब आणि काश्मीर जळत होतं 1990 to 95 हा तो काळ होता. हजरतबल, चरारे शरीफ यासारख्या घटना घडत होत्या. त्याही वेळेला ही वॉज एन्जॉईंग द रिस्क, एन्जॉईंग द वर्क व्हॉट ही वॉज डुईंग. त्यानंतर अर्थातच त्याच्या 25व्या वाढदिवसाच्या दिवशी जेव्हा तो जनरल पद्मनाभन यांचा ADC होता तेव्हा त्याने एक पत्र लिहून कळवलं होतं आणि त्याप्रमाणे खरोखरच वयाच्या 26व्या वर्षी त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत मातृभूमीची सेवा केली. जेव्हा केव्हा तो सुट्टीवर यायचा तेव्हाही तो म्हणायचा आय एम ऑन मिशन काश्मीर. आणि मला वाटतंय जाताना तो आम्हाला सगळ्यांना मोठं करून गेला. तो जात असताना मी त्याला एकच वचन दिलं होतं की मी तुला अननोन सोल्जर होऊन देणार नाही. आणि त्यानंतर माझा सुरू झाला वेगळा जीवन प्रवास. मात्र या टप्प्यावर माझा प्रवास संपलाय असं बिलकुल नाही. अजूनही माझी काही स्वप्न आहेत. महाराष्ट्रातल्या नव्हे तर प्रत्येक शाळा आणि महाविद्यालयांपर्यंत मला पोचायचं आहे. स्वातंत्र्योत्तर संग्राम कोणते, कसे खेळले गेले, काय मिळालं, काय गमावलं हे त्यांच्यापर्यंत पोचवायचं आहे. आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्स याचा करिअर म्हणून बेस्ट ऑप्शन कसा आहे हे त्यांना समजावून सांगायचं आहे. तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या मनात युनिफॉर्म सर्व्हिस म्हटलं की असतो अपार आदर, कुतूहल, थोडीशी भीती. पण याच्या पलीकडे जाऊन त्यांच्यापर्यंत पोचणं आपल्याला थोडंसं मुश्किल होतं. विनूमुळे मला ते शक्य होतं. आणि अशा प्रत्येकाला मला सांगायचं आहे, मी अनुभवलं आहे अनेक वेळेला की या प्रत्येकाच्या मनामध्ये देशासाठी काहीतरी करायचं असतं आणि तुम्ही हे करू शकता हा आत्मविश्वास मला त्यांना द्यायचा आहे. जे फॉरगॉटन वॉर असं आपण म्हणूया 47 आणि 48 त्याचा अभ्यास सध्या सुरू आहे. 65 ज्याला सावरकर 8वं सोनेरी पान म्हणाले होते त्याच्यावरचंही लिखाण मला करायचं आहे. याच्या पलीकडे जाऊन ज्याच्याबद्दल फारसं काही बोललंच जात नाही ते म्हणजे आर्मीचं ऑपरेशन सद्भावना. बऱ्याच वेळेला एखाद्या आर्मी ऑपरेशनमध्ये कोणीतरी मारलं गेलं त्याच्यावर टीका होते, पण व्हॉट इज ऑपरेशन सद्भावना आपल्याला नसतं माहिती. ते मला माहिती करून द्यायचं आहे. याच्या पलीकडे जाऊन परमवीर चक्र, महावीर चक्र विजेते अशा असंख्य गोष्टी आहेत की ज्या अजूनही आपल्यापर्यंत कोसो दूर आहेत. याची माहिती मला जेवढी जमेल तेवढा करायचा मला प्रयत्न करायचा आहे. आपल्याला पर्यटन माहिती आहे, पण आर्मी, नेव्ही, एअरफोर्स यांच्यातर्फे आर्मी टुरिझम नावाचा एक प्रकार सुरू झालेला आहे. तो नेमका काय आहे तो आपल्याला माहिती नाही. त्याची जमली तर ओळख करून द्यायची आहे. अर्थातच मला खात्री आहे की आत्तापर्यंतच्या प्रवासात तुम्ही जशी मला साथ दिली सर्वांनी तशी ह्याच्या पुढेही मिळेल. थँक्यू व्हेरी मच डॉक्टर निगुडकर, त्यांचे सगळे साथी आणि आपण सर्व सगळ्यांना मनापासून धन्यवाद. नमस्कार. माननीय नितीन गडकरी यांना विनंती करते की त्यांनी थोडक्यात मार्गदर्शन करावं. असं म्हटलं जातं की आपला देश हा नररत्नांची खाण आहे, पण काही ज्ञात असतात आणि काही अज्ञात असतात. जीवनामध्ये असा वेगळा अनुभव असतो की ज्यांना आपण मोठं म्हणून बघत असतो त्यांच्या जवळ गेल्यानंतर अनुभवातून लक्षात येते की ते खूप लहान आहेत. आणि ज्यांना आपण अज्ञात आहेत, कधी आपण त्यांना लहान समजत असतो, त्यांच्या आयुष्याकडे आणि त्यांच्या अनुभवातून लक्षात येते की ते खूप मोठी आहेत. झी मराठीने, उदयने मिळून त्यांच्यावर प्रकाश टाकून त्यांचा यथोचित गौरव केला, याबद्दल मनापासून मी उदय निरगुडकरांचं आणि झी मराठीचं मनापासून अभिनंदन करतो. आणि अशा खरं म्हणजे ज्यांच्यापर्यंत पोचणं देखील कठीण आहे, ज्यांचं नावही कोणाला माहीत होऊ शकत नाही, कार्य तर दूरच राहो,
पण त्या सगळ्या लोकांना आपण पुरस्कारित केलं, याबद्दल मनापासून धन्यवाद देतो. नमस्कार. धन्यवाद नितीनजी. यानंतर मी माननीय शरद पवार यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. अनेक ठिकाणी छोट्या मोठ्या गावामध्ये, अनेक क्षेत्रामध्ये सर्वस्वपणाला लावून काम करणारे अनेक क्षेत्रातले मान्यवर असतात. त्यांचा परिचय कदाचित त्या परिसरामध्ये असतो, पण राज्याला नसतो. आणि म्हणून अशांना समाजाच्या समोर आणण्याच्यासाठी हे एक वेगळं व्यासपीठ झीने सुरू केलं. याचा आनंद तुम्हाला, मला सगळ्यांना आहे. झी आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांना मी मनापासून या ठिकाणी धन्यवाद देऊ इच्छितो. आजच आपण बघितलं की काही गावं, काही तालुके, काही परिसर आपल्यापैकी अनेकांना माहिती नसेल. माझी खात्री आहे की एका तरुणाचं आपण काम या ठिकाणी पाहिलं, लोहा नावाच्या तालुक्यातलं. इथं जमलेल्यासुद्धा बहुसंख्य लोकांना लोहा नावाचा तालुका हे महाराष्ट्रात कदाचित माहीत नसेल. नांदूर, खंडेश्वर, अमरावती जिल्ह्यातला एक तालुका, आणि त्या तालुक्यामध्ये उपेक्षित समाजातल्या मुलांच्यासाठी काम करणारा भोसले नावाचा कार्यकर्ता, त्याचं काम आपण या ठिकाणी पाहिलं. अशी कामं करणारे लोक हे फारसं कधी परिचित नसतात. त्यांना समाजाच्या समोर आणण्याचं मोलाचं काम झीच्या वतीने केलं. आत्ताचा जो शेवटचा पुरस्कार या ठिकाणी दिला, त्या एका वीर मातेला दिला. स्वतःचा पुत्र देशाच्या संरक्षणासाठी शहीद केला गेला, पण ते दुःख हृदयावर धोंडा ठेवून, विसरून नव्या पिढीच्यासाठी काहीतरी आपण काम केलं पाहिजे हे सूत्र मनामध्ये ठेवून ते सातत्यानं प्रयत्न करतायत. आणि आपल्या सगळ्यांच्या समोर एक आदर्श त्यांनी ठेवला. सैनिक, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणारे सैनिक आपण बघतो अनेक वेळेला की कठीण परिस्थितीमध्ये ते काम करतात. सियाचीनसारख्या ठिकाणी गेल्याच्या नंतर -20 टेम्परेचरला बर्फाच्या लादीमध्ये राहावं लागतं. त्या ठिकाणी चेंजसुद्धा असत नाही. आणि त्या बर्फाच्या लादीमध्ये राहून या देशाची सीमेचं संरक्षण करण्याच्या संबंधीचं काम करणारा हा जवान किंवा हा आमचा लष्करातला अधिकारी, याच्यासमोर समाजाने एका दृष्टीने नतमस्तक झालं पाहिजे. या सगळ्या वर्गाचा सन्मान करण्याची भूमिका समाजामध्ये प्रस्तुत झाली पाहिजे. मला आनंद आहे या वीर मातेचा या ठिकाणी आपण सन्मान केला. आणि या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांच्या संबंधीची आपल्या मनातली अतिवास्था या माध्यमातून आपण व्यक्त केली. मी झी आणि त्यांच्या सगळ्या समोरच्या सगळ्या टीमचं मनपूर्वक अभिनंदन करतो. कारण नेमकं वेगवेगळ्या क्षेत्रातली माणसं हुडकून कर्तृत्वांना आपण समाजासमोर आणण्याचं काम करतात. याचा लाभ हा अशा पद्धतीनं काम करण्याच्यासाठी एक प्रेरणा देण्याचं कामच तुमच्या माध्यमातून होतं आहे. त्याबद्दल तुमचं मनपूर्वक अभिनंदन. नमस्कार. राज्याचे तरुण मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती करतो की त्यांनी आपले विचार व्यक्त करावे. अनन्य सोहळा झाला आणि या सोहळ्यामध्ये आपण बघितलं की सामान्य माणसं असामान्य काम कसं करू शकतात आणि सामान्य माणसाच्या असामान्य कार्याने आपल्याला किती प्रेरणा मिळू शकते. मला असं वाटतं की अशा प्रकारचा सोहळा हा करण्याची जी काही प्रेरणा झी 24 तासला मिळाली असेल ती सुभाषचंद्रजींच्या वाटचालीमुळेच, त्यांच्या जीवनचरित्रामुळेच मिळाली असेल. कारण अतिशय सामान्य असलेला हा व्यक्ती, ज्याचा उल्लेख अनेक वेळा आला की 17 रुपये घेऊन बाहेर पडतो आणि त्यातनं इतका मोठा
उद्योग समूह या ठिकाणी निर्मित करतो. शेवटी जे आव्हानांना आव्हान देऊ शकतात तेच जीवनामध्ये मोठे होतात. मगाशी देखील आपण बघितलं की कशा प्रकारे एक एक व्यक्ती कुठलेही संसाधनं नसताना आव्हानांना आव्हानं देत समाजामध्ये अतिशय उत्तम काम करत होती. आणि खरं म्हणजे अनेक वेळा राजकीय व्यवस्थेत काम करताना आपल्याला असं वाटतं की राज्य चालतं, देश चालतो तो सरकारमुळे चालतो. पण अशा प्रकारची मंडळी बघितल्यानंतर लक्षात येतं की सरकारमुळे नाही, ही मंडळी आहेत म्हणून खऱ्या अर्थानं राज्य आणि देश चालत असतो. झी 24 तास अनन्य सन्मान 2016 को पॉवर्ड बाय गुड नाईट ॲडव्हान्स ॲक्टिव्ह प्लस आणि डिक्सी स्कॉट. असोसिएट स्पॉन्सर कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ म्हणजेच गोकुळ दूध, पनवेलकर ग्रुप, ट्रान्सफॉर्मिंग लाईफस्टाईल आणि प्रिंट पार्टनर लोकसत्ता, लोकमान्य लोकशक्ती. या सोहळ्याकरता सहकार्य करणाऱ्या सर्व मान्यवरांचे आभार. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.